जय श्रीराम मंडळी, मी आहे तुमचा प्रथमेश ब्लॉगर. तुम्हाला तर माहितीच आहे. तर फ्रेश झालं, फ्रेश होऊन पप्पाने पाठवलं आपलं सोयाबीन पलटी करायसाठी पावडर घेऊन. आपल्या रूममध्ये सोयाबीन होतं, तर ही आपली रूम आहे सोयाबीनवाली. आणि इथे डंबल्स पण आहे, कारण की मी जिम मीटच मारत असतो. आणि अजून पण आहे आपल्याजवळ, हे अजून पण डंबल्स आहे, हे ऑनलाईन बोलावलेले आहे. आणि अभिजित दाई हे सगळं आम्ही जे पोट्टे आहे ते आम्ही इथंच मारत असतो जिम. पायता पायता आपले आप्पा पण आले, आप्पानं थोडीशी मदत केली, तर मग झालं काम. निघालो मग आपण घरच्यासाठी वापस. घरी आल्यावर मग दुकानात बसलो, म्हणजे कपडे दुकानात बसलो. दुकानात बसला आणि दीदीचा कॉल आला, म्हणजे ती आपली चष्मीश. ते म्हणे मी इथं आले आहे म्हणे, कामरगाव तुम्हाला घ्यायला आहे म्हणे, मी पण शेगावला येत आहे. निघालो मग तिला घ्यायसाठी. आणि निघालो आणि 2 मिनिटं पोचलो मग इथं. तो पोचला, आपल्या पहिलं तर दूध घ्यायचं होतं, तर दूध घेतलं. दूध घेऊन मग तिला घेऊन आलो आपण घरी आलो. मग निघालो आपण आपल्या शेगावसाठी निघालो. ते हे आपली गाडी आहे आणि चाललो मग आपण शिवण रस्त्याने चाललो. आणि शिवण खूप लवकर आलं, असं रस्ता खराब होता पण लवकर आलं. हे आपलं शिवणचं मंदिर आहे. मंदिरात मग निघालो. हे आपलं डोमाजी महाराजचं मंदिर आहे. आमचे जे माझे रोडगीत असते आणि बड्डे गिड्डे असते ते मी इथंच करत असतो, कारण की हेच माझं आवडते मंदिर आहे. आणि डोमाजी महाराजचं मंदिर आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे आपले डोमाजी महाराज आहे. तर माझी जे रोडगीत असते हे इथंच राहत असते. तर मग दर्शन करून निघालो आपण इथून. आणि रस्ता बाय संत भाई, हे आम्ही एवढं पब्लिक होतो. माझे चष्मीश, मम्मी आणि पप्पा, मामाजी नाते होते. रस्ता बघ, तुम्ही हायवेसारखा रस्ता सनसन. म्हणजे पहिले तर असा रस्ता वैकू पण नाही येत जा. आता एवढा न्यू बनला रस्ता तर वैकू पण नाही येत जा, कसा रस्ता आहे. आणि मूर्तिजापूरमध्ये तर खूप लवकर पोचलो आपण. मूर्तिजापूरमध्ये पोचलो तर मग पप्पाने आपल्याला आपल्या काकाच्या घरी जावं लागते म्हणे, कारण की आता लक्षात लावायची होती. निघाल मग आपल्या काकाच्या घरच्यासाठी. काकाच्या घरी खूप लांब असं घर होतं त्याचं. तर पाहिलं तर भाई बिल्डिंग आणि इंडिया भाई पूर्ण डेव्हलप झालं म्हटलं येतं. आणि हे ट्रेन आपल्या काकाचं म्हणजे घर तिकडल्या साईडनं आहे, तर इथून ट्रेनची पटरी होती. जवळ ट्रेनच्या पटरीसाठी थांबलो मग थोड्या वेळ. ट्रेन बातच गेली, लवकर गेली. आणि ट्रेन गेल्यावर तुम्ही पाहू शकता पटरी म्हणजे खूप हे लांब, म्हणजे अशी पटरी होती, खूप लांब अशी हे होती. आणि इथून गेलो आणि 2 म्हणजे थोडंसं त्याच्या बाजूनच आपल्या काकाचं घर होतं. आपण काकाच्या घरी पोचलो. काकाच्या घरी पोचलो. मग हातानं अक्षर लावली आणि मग निघालो आपण डबल आपल्या रस्त्यासाठी शेगावसाठी. तर आपण निघालो. मग काका म्हणजे शॉर्टकट रस्ता आहे म्हणे, इकडून तुम्हाला फिरायचं काम नाही. तर आम्ही हायवेवर पोचलो, पण खूप लवकर हायवेवर पोचलो. ना हायवेचा रस्ता भाई म्हणजे असा सनसन रस्ता होता. आणि थोडा वेळ जास्त वेळ झालाही नाही तर आम्ही पोचलो. आणि कोणतं जे गाव होतं मला तर त्याचं नाव पण माहीत नाही. तर हे म्हणजे हे आमची पब्लिक आहे. पप्पा, मम्मी, चष्मीश, आत्या, मामाजी आणि मोठ्या डोळ्यावाली मागं बसली होती. तर पाहिलं तर आम्ही पोचलो आणि आपल्या भेटला टोल नाका.